हॅलो. तर आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये लेआउट मॅनेजर्स बघत होतो. एक छोटंसं इंट्रोडक्शन बघितलं होतं आपण ॲडव्हान्स जावाचं, प्लस फ्लो लेआउट्स बद्दल आपण माहिती बघितली होती आणि त्याचा प्रोग्राम बघितला होता. तर आता या थर्ड लेक्चरमध्ये आपण ग्रीड लेआउटबद्दल बघणार आहोत. तर ॲक्च्युली ग्रीड लेआउट काय, तर इथं डिस्क्रिप्शन दिलं आहे. द ग्रीड लेआउट manager lays out all components in rectangular grid. All components have identical sizes since manager automatically stretches or compresses the components. आता एक ग्रीड लेआउटचं बेस्ट एक्झाम्पल जर म्हटलं तर आपलं कॅल्क्युलेटर आहे. कॅल्क्युलेटर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपण बटन्स प्लेस केलेले. हा जर बघितलं तर हा एक ग्रीड लेआउट आहे. याच्यामध्ये बघा तुम्ही सगळे कंपोनंट्स इक्वली स्पेस आहे. सगळ्यांचं विड्थ आणि हाईट सारखी आहे, प्लस सर्व इक्वल डायमेन्शनमध्ये ते प्लेस केलेले. म्हणजे हा एक बेस्ट एक्झाम्पल आहे ग्रीड लेआउटचं. तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर तुमचे कंपोनंट्स ग्रीडमध्ये प्लेस केले जातात आणि सर्व कंपोनंटची साईज आयडेंटिकल. ग्रीड लेआउट म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार, तो एक प्रकारचा ग्रीड प्रोव्हाइड करणार. तो एक प्रकारचा काय प्रोव्हाइड करणार, तुम्हाला ग्रीड प्रोव्हाइड करणार. हे ग्रीड आहे. आपण ग्रीड लेआउट मॅनेजर प्रोग्राममध्ये घेतो म्हणजे आपल्याला काय मिळतो, ग्रीड मिळतो. त्याच्यात आपल्याला फक्त ग्रीडची साईज द्यावं लागते की आपल्याला किती बाय कितीचं ग्रीड पाहिजे. आता हा कितीचा आहे, 1 2 3 1 2 3 3x3चं ग्रीड तुम्हाला इथं मिळून जातो. ज्यावेळेस आपण हा ग्रीड लेआउट तयार करतो त्यावेळेस आपल्याला तो ग्रीड आपल्याला त्याचं साईज द्यावा लागते. 3x3चा हा ग्रीड आहे. 3 म्हणजे काय आहे, 3 रोज आणि 3 कॉलम्स. तर ह्यामध्ये काय केलं जातं, इलिमेंट ग्रीडमध्ये प्लेस केले जातात आणि सर्व इलिमेंटची साईज सारखी असते. आणि इलिमेंट ह्याचा बेनिफिट काय मिळतो आपल्याला, ज्यावेळेस आपण ही स्क्रीन चेंज करतो ते इलिमेंट इक्वली स्ट्रेच होतात किंवा इलिमेंट इक्वली श्रंक होतात. तर याच्यात ग्रीड लेआउट जर बघितलं आपण तर त्याच्यात आपल्याला 3 कन्स्ट्रक्टर दिलेले आहे. सर्वात आधी काय आहे, ग्रीड लेआउट विथ ब्लँक इम्प्लिमेंटेशन. हा जर कन्स्ट्रक्टर आपण यूज केला तर सिंगल रो विथ नो व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल गॅप. आपल्याला एक ग्रीड लेआउट मिळतो, फक्त तो कसा असतो, एक सिंगल रो मिळतो आपल्याला. आणि तुम्ही सगळे कंपोनंट जे त्याच्यात टाकणार आहेत त्या फक्त त्याच रोमध्ये ते इन्सर्ट केले जातात. त्या सिंगल रोमध्ये तुमचे कंपोनंट्स इन्सर्ट केले जातात. ओके. त्यानंतर सेकंड कन्स्ट्रक्टर आहे, सगळ्यात जास्त यूज होणारा हा कन्स्ट्रक्टर आहे. मेन हा कन्स्ट्रक्टर आहे ग्रीड लेआउटचा. तर याच्यात काय करावं लागतं, आपल्याला ग्रीड लेआउट म्हणून डिफाईन करावं लागतं आणि आपल्याला 2 पॅरामीटर तिथं पास करावे लागतात. 2 पॅरामीटर कोणता आहे, तर आर म्हणजे काय, नंबर ऑफ रोज इन द लेआउट, आणि सी म्हणजे काय, नंबर ऑफ कॉलम्स इन द लेआउट. तर इथं नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स आपल्याला स्पेसिफाय करावं लागतं. आणि थर्ड जे ग्रीड लेआउटचं कन्स्ट्रक्टर आहे तो कोणता आहे, ग्रीड लेआउट रोज कॉलम एच गॅप अँड व्ही गॅप. तर रोज कॉलमबद्दल आपण ऑलरेडी बघितलं आहे. एच गॅप आणि व्ही गॅप काय आहे ते आपण बघूया. तर एच गॅप, हॉरिझॉन्टल गॅप बिटवीन कंपोनंट्स आणि व्हर्टिकल गॅप बिटवीन कंपोनंट्स. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही इलिमेंट त्याच्यात प्लेस करणारे, समजा याच्यामध्ये आपण एखादा इलिमेंट टाकला, इथं इलिमेंट टाकला, एक इलिमेंट इथं प्लेस केला, एक बटन प्लेस केलं, याच्यामध्ये एक बटन प्लेस केलं, या थर्ड ग्रीडमध्ये एक बटन प्लेस केलं. आता या दोघांमध्ये, या 2 कंपोनंट्समध्ये किती गॅप असला पाहिजे किंवा याच्यामध्ये किती गॅप असला, हा काय आहे, एच गॅप. हा काय आहे, एच गॅप आहे. समजा याच्यात एक खाली इलिमेंट आपण प्लेस केला तर हा काय असतो तुमचा, व्ही गॅप, व्हर्टिकल गॅप. हा काय आहे, व्ही गॅप. ओके. तर एच गॅप आणि व्ही गॅप जर आपल्याला स्पेसिफाय करायचं असेल, इथं बघा कॅल्क्युलेटरचं इथं एक छोटासा गॅप दिलेला आहे 2 मध्ये, जेणेकरून काय आहे, त्याचं दिसण्यात थोडासा युजर इंटरफेस व्यवस्थित दिसतो आणि आपल्याला बटन व्यवस्थित आयडेंटिफाय करता येतात. तर असे 3 प्रकारे आपण ग्रीड लेआउट्स डिफाईन करू शकतो. एक तर काय, ब्लँक इम्प्लिमेंटेशन की ज्याच्यामध्ये आपल्याला सिंगल रो क्रिएट होतो, ग्रीड लेआउट विथ रोज अँड कॉलम्स, आणि ग्रीड लेआउट विथ रोज कॉलम एच गॅप अँड व्ही गॅप.
तर ॲक्च्युली आपण एक त्याचा प्रोग्राम बघूया. समजा आपण एक प्रोग्राम घेऊ, त्याचा एक फ्रेम घेतली. आता तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपण ग्राफिक्सचे प्रोग्राम करतो तर सर्वात आधी आपल्याला कोणती लायब्ररी इम्पोर्ट करावी लागते, java.awt, की ज्याच्यामध्ये सर्व जे ग्राफिकल कंपोनंट्स आहेत त्याचे कन्स्ट्रक्टर्स आपल्याला अवेलेबल होतात. त्यानंतर आता आपण थोडंसं एक स्विंग कंपोनंट्स पण याच्यामध्ये यूज करणार आहे. स्विंगबद्दल मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ओके, सध्या फक्त एक बघा, demo3 कन्स्ट्रक्टर घेतला आपण. ओके, आता त्याच्यात फ्रेम डिफाईन करू. jf इज इक्वल टू न्यू jframe. ओके, आता फ्रेमला आपण साईज सेट करू. सेट साईज नावाची मेथड यूज करू. 400 × 400 चौकोनी फ्रेम घेऊ आपण. त्यानंतर jf.set लेआउट. तर आपल्याला इथं लेआउट सेट करायचं आहे. तर आपण कोणता लेआउट सेट करणार आहे इथं, न्यू ग्रीड लेआउट. कोणता लेआउट घेणार आहे आपण, ग्रीड लेआउट. तर याच्यामध्ये आपण 3x3चा ग्रीड घेऊया. आता ॲक्च्युली आपण कंपोनंट त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर आपण कंपोनंट तयार करू. बटन p1 इज इक्वल टू न्यू button. ते बटनला नाव देऊ, लेबल हॅलो. ओके, तर अशा आपण 3x3 मध्ये आपल्याला टोटल 9 बटन्स लागणार आहेत. आपण थोडंसं स्पीडनी घेऊ त्याला. ओके, आता हे बटन्स आपण फ्रेमवरती ॲड करू. 9 बटन्स घेतलेले आपण एक काम करू, त्याला 1 2 3 करू. ते त्याच्यामध्ये आपल्याला आपण कॅल्क्युलेटर जसं डिझाईन करतो त्याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेटर दिसत ते 6 7 8 9. 0 पण ॲड करू, 0साठी जागा नसेल. ओके, तर आपण हे सर्व फ्रेमला ॲड करू. तर याच्यामध्ये कंपोनंट्स आपण ॲड करू. ते कंपोनंट ॲड करावं लागेल आपल्याला. jf.add p2, jf.add p3, एका खाली एक लिहावं लागतं, पण ते आता आपल्याला स्क्रीनवर सर्व व्हिजिबल होईल त्यासाठी मी एका रोमध्ये लिहितो आहे. समीकरण त्याचा काही फरक नाही पडत, पण तरी काढून टाकू आपण. 6. ओके, 7 8 आणि 9. ओके, तर आपण बटन्स ॲड केलेले तर ते फ्रेम व्हिजिबल करू. jf.set व्हिजिबल आपण ट्रू म्हणूया. इथं आपला प्रोग्राम रेडी झाला आहे, आय थिंक सो. तर हा प्रोग्राम आपण रन करू. येस, तिथं बघा आउटपुट आलेलं आहे. 400x400ची आपल्याला फ्रेम आलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे बटन्स आपल्याला प्लेस झालेले आहेत. आता समजा आपण फ्रेमची साईज चेंज केली, 600x400 केली. सेम मी हा क्लोज करू आधीचा प्रोग्राम आणि पुन्हा प्रोग्राम रन करू. त्याने बघा ॲटोमॅटिकली तिची साईज ॲडजस्ट केली. म्हणजे तुमचं स्क्रीन साईजनुसार ते काय करतो, कंपोनंटला ॲडजस्ट करतो. प्रत्येक कंपोनंटची साईज चेंज होती आणि ते पण चेंजेस कसे असतं, इक्वल प्रमाणात. आता याच्यामध्ये आपण या सेकंड कन्स्ट्रक्टर जो आहे ग्रीड लेआउटचा तो यूज करून आपण इथे चेंज करू डिफाईन केलं. तर आपल्याकडे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल गॅपसाठीचा एक कन्स्ट्रक्टर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल गॅप स्पेसिफाय करता येईल. तर तो ज्या गॅप जो आहे तो पिक्सलमध्ये स्पेसिफाय करायचा आणि एकदम मायनॉर प्रमाणात. आपल्याला काय एवढा पण गॅप नसतो आपला,
एक समजा आपण प्रोग्राममध्ये एक काम करू, छोटासा गॅप देऊया आपण. हॉरिझॉन्टल गॅप 5 पिक्सलचा आणि व्हर्टिकल गॅप 5 पिक्सलचा. येस, इथं नाही दे, इथं 5 पिक्सल अँड 5 पिक्सल. ओके, आता हा प्रोग्राम रन करूया. ओके, तर इथं लेआउट तयार झाले. म्हणजे कॅल्क्युलेटरसाठी लागणारे जे पोझिशन्स आहे, बटन्स आहे, ते इक्वली. आता आपण हे जर कॅल्क्युलेटर बघितलं आणि हे कॅल्क्युलेटर जर बघितलं तर बघा याच्यात ती फक्त याचा थोडासा ग्राफिक्स चांगला आहे, पण ह्याच्यामध्ये पण आपल्याला त्याप्रमाणे मिळतो आहे. बटन्स प्लेस झालेले आणि इक्वली प्लेस झालेले. म्हणजे अशी काही रिक्वायरमेंट असते प्रोग्राममध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याला इलिमेंट्स जे आहेत ते इक्वली पोझिशन्स करावं लागतात. तर त्या केसमध्ये आपण ग्रिड लेआउट बेस्ड आहे. तर असे 3 कन्स्ट्रक्टर आपल्याला इथं दिलेले आहेत. ओके, तर हे होतं ग्रिड लेआउटबद्दल. लक्षात आलं ग्रिड लेआउट. तर ग्रिड लेआउट काय आहे, तर ग्रिड लेआउट मॅनेजर काय करतो, आपल्याला एक फ्रेम प्रोव्हाइड करतो. एक फ्रेम प्रोव्हाइड करतो, रेक्टँग्युलर फ्रेम, की ज्याच्यामध्ये आपण कंपोनंट इन्सर्ट करू शकतो. कंपोनंट त्याच्यामध्ये इन्सर्ट होतात आणि ते काय केले जातात, इक्वली पोझिशन केले जातात. याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला, 3 टाईपचे कन्स्ट्रक्टर आपण बघितले. एक ब्लँक इम्प्लिमेंटेशन, की ज्याच्यामध्ये जर एक सिंगल रोज तयार होते, जेवढे कंपोनंट टाकणार तर त्याच रोमध्ये ते इन्सर्ट होतात. आपण त्याचं एक एक्झाम्पल बघू ब्लँक इम्प्लिमेंटेशनचं. समजा आपण याला काहीच दिलेलं नाही, ब्लँक इम्प्लिमेंटेशन केलं आणि रन केला, सगळे एकाच रोमध्ये प्लेस झाले इलिमेंट. फ्रेमची साईज असेल त्याच्यात रोमध्ये ते प्लेस झाले. ओके, तर सेकंड कन्स्ट्रक्टर आपण बघितला की जर आपण हा कन्स्ट्रक्टर यूज केला तर याच्यात रोज आणि कॉलम्स स्पेसिफाय करू शकतो. आणि थर्ड कन्स्ट्रक्टरमध्ये रोज, कॉलम आणि हॉरिझॉन्टल गॅप आणि व्हर्टिकल गॅप त्याच्यामध्ये देऊ शकतो. फक्त लक्षात घ्यायचं आहे, आपण ज्या सिक्वेन्सनी इलिमेंट ॲड करतो आहे, म्हणजे आधी B1 ॲड केला, B2, B3, B4, B5, ज्या सिक्वेन्सनी तुम्ही इलिमेंट ॲड करणार त्या सिक्वेन्सनी ते इलिमेंट इन्सर्ट होत राहते. त्या सिक्वेन्सनी म्हणजे पहिला इलिमेंट ॲड केल्यानंतर तो कुठं प्लेस होणार, तुमचा पहिला इलिमेंट इथं प्लेस होणार, सेकंड केल्यानंतर तो इथं प्लेस होणार, थर्ड इलिमेंट इथं प्लेस होणार, फोर्थ इलिमेंट इथं प्लेस होणार, फिफ्थ इथं. ह्या वेने तो काय करत राहणार, सिक्वेन्स मेंटेन करणार. ओके, तर हे होतं तुमचं ग्रिड लेआउटबद्दल. तर आता आपण नेक्स्ट लेआउट बघणार आहे, बॉर्डर लेआउट. नेक्स्ट लेआउट बघणार आहे आपण बॉर्डर लेआउट. ओके, तर आता नेक्स्ट आपण बघणार आहे बॉर्डर लेआउट. बॉर्डर लेआउटमध्ये काय आहे, तर आपल्याला काय आहे, द बॉर्डर लेआउट मॅनेजर अरेंजेस कंपोनंट्स इंटू 5 रिजन्स, नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड. तर बॉर्डर लेआउट काय, तर बॉर्डर लेआउट मॅनेजर अरेंजेस कंपोनंट into 5 regions, north, south, east, west and center. Components in north and south are set to their natural heights and horizontally stretched to fill the entire width of container. Components in east and west are set to their natural width and stretched vertically to fill the entire width of the container. And the center component fills the space left in the center. ओके, तर त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो मी. तर बॉर्डर लेआउटमध्ये काय केलं जातं, तर सर्वात आधी एक पेन्सिल घेऊया. ओके, सर्वात आधी आपल्याला एक फ्रेम प्रोव्हाइड केली जाते. तर ही जी फ्रेम आहे, तर ही फ्रेम काय केली जाते, 5 रिजनमध्ये डिवाइड केली जाते. हा आहे तुमचा नॉर्थ रिजन, हा आहे तुमचा नॉर्थ रिजन. त्याच्यानंतर हा आहे साऊथ रिजन. तर याच्यामध्ये काय आहे, नॅचरल हाईटनुसार तो हाईट घेणार. समजा आपण हाईट प्रोव्हाइड केली काहीतरी 20 पिक्सल, तेवढी तो हाईट घेणार आणि विड्थसाठी तो पूर्ण हा रिजन फिल करणार. सेम साऊथसाठी पण त्याची जेवढी नॅचरल हाईट आहे तेवढा तो स्ट्रेच होणार
आणि विड्थसाठी तो पूर्ण साऊथ पूर्ण जेवढी विड्थ ते स्क्रीनची तेवढा स्ट्रेच होणार एलिमेंट. सेम ईस्ट रिजन आणि वेस्ट रिजन. हा नॉर्थ आहे, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, आणि हा आहे तुमचा सेंट्रल रिजन. आता जो कंपोनंट आपण नॉर्थला प्लेस करणार आहे तो काय करणार, तर नॉर्थमध्ये फिल होता नाही त्याची नॅचरल हाईट तो घेणार आणि विड्थसाठी तो काय करणार, पूर्ण प्लेस होणार. सेम साऊथला प्लेस होणारा कंपोनंट पण त्याची नॅचरल हाईट आणि विड्थसाठी तो काय करणार, पूर्ण स्क्रीनला स्ट्रेच करणार. त्यानंतर वेस्टसाठी जो तो काय करणार, आपल्याला इथं काय करणार, तो विड्थ जी त्याची ती विड्थ नॅचरल विड्थ समजा 20 पिक्सल असेल 40 तेवढी विड्थ तो घेणार आणि हाईटसाठी तो काय करणार, पूर्ण नॉर्थपासून साऊथपर्यंत रिजन फिल होईल एवढा रिजन तो काय करणार, भरून काढणार. ओके. त्यानंतर ईस्टचं सेम साऊथसारखं आधी विड्थ तो स्पेसिफाय करणार आणि हा पूर्ण रिजन तो नंतर फिल करून टाकणार. आणि सेंट्रल काय करणार आहे, सेंटरमध्ये तुमचा जेवढा एरिया शिल्लक राहिलेला आहे तेवढा एरिया कोण फिल करणार, तुमचा सेंट्रल कंपोनंट. जेवढा एरिया शिल्लक राहिलेला आहे तेवढा कोण फिल करणार, सेंट्रल कंपोनंट. म्हणजे ह्या वेळी तो लेआउट मॅनेजर आहे. याच्यात काय केलं जातं, तर तुमचं नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट आणि सेंटर असे इलिमेंट प्लेस केले जातात. तर ह्या वेळी ते इलिमेंट्स प्लेस होणार आहे. याच्यामध्ये बघा इथं दिलं आहे एक्झाम्पल, इफ वन ऑर मोर ऑफ कंपोनंट एक्सेप्ट सेंटर कंपोनंट आर मिसिंग दॅन रेस्ट ऑफ एक्झिस्टिंग कंपोनंट आर स्ट्रेच टू फिल द रिमेनिंग स्पेस. म्हणजे काय म्हणणं आहे त्यांचं, तर समजा याच्यामध्ये आपल्याकडं ईस्ट आणि वेस्टची कंपोनंट नाही आहे, तर सेंट्रल कंपोनंट जो आहे, सेंट्रल कंपोनंट काय करणार, तेवढी पूर्ण जागा तो काय करणार, फिल करून घेणार. म्हणजे सेंट्रल कंपोनंट त्या केसमध्ये आपल्याला असं दिसणार, ज्यावेळेस ईस्ट आणि वेस्ट नसेल किंवा ईस्ट किंवा वेस्ट नसेल, समजा नॉर्थ आणि साऊथ पण नसेल तरी पण तो सेंट्रल कंपोनंट ती जागा पण फिल करून टाकणार. ओके. त्यानंतर बॉर्डर लेआउट घेण्यासाठी आपल्याला त्यांनी काय केलं, कन्स्ट्रक्टर प्रोव्हाइड केले. एक ब्लँक कन्स्ट्रक्टर आहे, देर इज नो व्हर्टिकल ऑर हॉरिझॉन्टल गॅप. त्यानंतर आपल्याला लेआउट मॅनेजर मिळतो पण त्याच्यात व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल गॅप. व्हर्टिकल हॉरिझॉन्टल गॅप म्हणजे काय, तर ह्या दोन कंपोनंट्समधला याच्यामध्ये जर काही गॅप असेल, म्हणजे याच्यात काही गॅप दिला आपण, हा काय व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल गॅप. समजा याच्यातला काही गॅप आहे, याच्यामध्ये काही गॅप आहे, गॅप प्रोव्हाइड करतो आपण, तर हा काय आहे, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल गॅप. दोन कंपोनंट्समधला हा हॉरिझॉन्टल गॅप आणि व्हर्टिकल गॅप. तो जर आपल्याला नको असेल तर आपण ब्लँक घेऊ शकतो, किंवा आपल्याला त्या गॅप साईज जर लागत असेल तर दुसरा कन्स्ट्रक्टर दिला आहे त्यांनी, बॉर्डर लेआउट हॉरिझॉन्टल गॅप अँड व्हर्टिकल गॅप. हॉरिझॉन्टल गॅप बिटवीन कंपोनंट्स अँड व्हर्टिकल गॅप बिटवीन कंपोनंट्स. तर आता आपल्याला नंतर त्यांनी काय दिलं आहे, पोझिशनल कन्स्ट्रियंट दिलेले. हे पोझिशनल कन्स्ट्रियंट कधी वापरायचे आहे, तर आपल्याला कंपोनंट्स ॲड करताना वापरावं लागतात. तर याच्यात काय दिलं आहे, पोझिशनल कन्स्ट्रियंट, तर पोझिशनल कन्स्ट्रियंट दिलेले आहे. तर याच्यात कोणते कन्स्ट्रियंट आहे, बॉर्डर लेआउट डॉट नॉर्थ डॉट साऊथ ईस्ट आणि वेस्ट. म्हणजे आपलं एलिमेंट नेमकं कुठं प्लेस करायचं आहे तर आपण इथे याच्यामध्ये डिफाईन करू शकतो. तर आपण त्याचा एक छोटासा प्रोग्राम बघूया बॉर्डर लेआउटसाठी. यामध्येच प्रोग्राम, ठीक आहे, एक नवीन प्रोग्राम घेऊ आपण, न्यू क्लास एम्बेड केलेला, डेमो 4. त्याच्यात प्रोग्राममध्ये एक फ्रेम घेऊ, जे फ्रेम JF RAME फ्रेम. तर आपल्याला काय करावं लागतं, लायब्ररीज इम्पोर्ट करावं लागतात. इम्पोर्ट
java.awt आणि इम्पोर्ट javax.swing लायब्ररी, या दोन लायब्ररीज घ्याव्या लागतात. तर आपण हे कन्स्ट्रक्टर घेऊ demo4 ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट. कन्स्ट्रक्टर आपण इथून कॉल करूया न्यू demo4. ओके, आता याच्यामध्ये आपण सर्वात आधी जे फ्रेम डिफाईन करू न्यू जे फ्रेम. ओके, तर त्याला आपण नंतर jf.size सेट करू. सेट साईज 500 बाय 400 करू. ओके, तर त्यानंतर jf.set layout. तर याच्यामध्ये कोणता लेआउट घ्यायचा आपल्याला, न्यू बॉर्डर लेआउट घ्यायचा. तर आता आपण याच्यात एलिमेंट घेऊ. आपल्याला इथं 5 रिजन्स अवेलेबल म्हणून 5 एलिमेंट्स आपण घेऊया. बटन मी डायरेक्टली कॉपी पेस्ट करतो. या बटनला आपण नॉर्थ नाव देऊ किंवा फर्स्ट नाव देऊ. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. ओके, आता हे बटन्स आपल्याला काय करायचे, ॲड करायचे फ्रेमला. तर याच्यामध्ये ॲड करण्याची प्रोसेस वेगळी आहे. ॲडच मेथड यूज करायची आहे, पण याच्यामध्ये आपल्याला ॲड करताना कंपोनंटचं नाव पण द्यायचं आहे आणि कोणत्या पोझिशनला ॲड करायचं आहे आपल्याला. बॉर्डर लेआउट डॉट नॉर्थ, म्हणजे याच्यात एलिमेंट कोणता ॲड होईल, B1 ॲड होईल, पण कुठे ॲड होईल तो नॉर्थला ॲड होणार. ओके, सेम सेकंड बटन ॲड करू आणि ते आपण साऊथला ॲड करू, डॉट साऊथ. थर्ड बटन P3 आणि ते आपण ईस्टला ॲड करू, डॉट ईस्ट. आणि फोर्थ बटन कुठं ॲड करू, वेस्टला, डॉट वेस्ट. आणि फिफ्थ बटन सेंटर, डॉट सेंटर. ओके, तर बटन्स आपण ॲड केलेले आहेत. आता आपण ती फ्रेम व्हिजिबल करू, सेट व्हिजिबल ट्रू. ओके, आता जर हा प्रोग्राम आपण रन केला, हे बघा एलिमेंट्स आपल्या ॲड झालेले आहेत. आय थिंक सो नॉट फर्स्ट एलिमेंट दिसत नाही. b1.jf.add. ओके, इथं एलिमेंट ॲड झाले. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, सॉरी ॲक्च्युली ईस्ट ही आहे, माझ्याकडून सांगताना चुकलं, ही ईस्ट कन्सिडर केली. थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. याच्यामध्ये फर्स्टने काय केलं आहे, त्याची नॅचरल हाईट घेतली आहे. नंतर विड्थसाठी तो पूर्ण फ्रेमला स्ट्रेच झालेला आहे. ओके, सेम ईस्ट आणि वेस्टला जे आहेत त्या बटनने काय त्याची नॅचरल विड्थ घेतली आहे आणि हाईटसाठी तो पूर्ण स्ट्रेच झाला. कुठं स्ट्रेच झाला, पहिल्या रिजनपासून एंड रिजनपर्यंत. आणि बाकीचा जो पूर्ण ब्लँक रिजन आहे तो सेंटरच्या बटननी ॲक्वायर केला, फिफ्थ बटनने ॲक्वायर केला. तर ह्या वेळी आपल्याला ते बटन्स आपण प्लेस करू शकतो. आता याच्यामध्ये दुसरा जो कन्स्ट्रक्टर जर आपण वापरला, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल गॅप जर दिला तुम्ही, समजा आपण याच्यामध्ये 10,10 याचा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल गॅप देऊ आणि हा प्रोग्राम पुन्हा एकदा रन करू. तर याच्यामध्ये बघा त्या एलिमेंट्समध्ये गॅप आलेला आहे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल गॅप इथंमध्ये आपल्याला बघायला मिळतो. ओके, तर गॅप स्पेसिफाय करायचा असेल तर आपण याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर चेंज करू शकतो. अजून काय बघितलं, समजा एखादा कॉम्पोनंट जर ॲबसेंट असेल तर त्याची जागा काय केली जाते, उरलेल्या कॉम्पोनंट्स ॲक्वायर करतो. फॉर एक्झाम्पल आपण एक काम करू, याच्यामध्ये जे वेस्ट साऊथचं बटन आहे ते आपण काढून टाकू, त्याला आपण काढून टाकू. ओके, आता प्रोग्राम रन करू. हे बघा साऊथचं पूर्ण रिजन कोणी ॲक्वायर केलेलं आहे, ईस्टला असलेलं बटन, वेस्टला असलेलं बटन आणि सेंटर.
यांनी पूर्ण साऊथचं ॲक्वायर केलेलं आहे, ते पूर्ण स्ट्रेच झालेलं आहे साऊथपर्यंत. म्हणजे एखादा कंपोनंट जर ॲबसेंट असेल, समजा आपण फर्स्ट ॲबसेंट करू, प्रोग्राम रन करू, पूर्ण रिजन आता काय केलं आहे, ईस्ट वेस्ट आणि सेंटरने ॲक्वायर केलेलं आहे. म्हणजे एखादा कंपोनंट जर तुमचा ॲबसेंट असेल तर तो रिजन कुणी भरला जातो, उरलेल्या रिजन्सच्या बटनने. तर ह्या वेनी बॉर्डर लेआउटचं वर्किंग असतं. पुन्हा एक छोटीसं रिव्हिजन घेऊ आपण. आपण काय बघत होतो, बॉर्डर लेआउट. बॉर्डर लेआउटमध्ये काय केलं जातं, तुमची पूर्ण स्क्रीनला 5 रिजनमध्ये डिवाईड केलं जातं. कोणते 5 रिजन? नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट आणि सेंटर. तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर प्रत्येक एलिमेंट आपल्याला पर्टिक्युलर रिजनमध्ये प्लेस करता येतो. तर याच्यामध्ये प्लेस झाल्यानंतर 2 कन्स्ट्रक्टर्स आपल्याला अवेलेबल असतात. एक ब्लँक कन्स्ट्रक्टर की ज्याच्यामध्ये काहीच व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल गॅप नसतो, आणि एक बॉर्डर लेआउटचा कन्स्ट्रक्टर विथ हॉरिझॉन्टल गॅप आणि व्हर्टिकल गॅप. समजा 2 एलिमेंटमध्ये जर आपल्याला गॅप देणे गरजेचं असेल तर आपण सेकंड कन्स्ट्रक्टर यूज करून ते अचीव करू शकतो. याच्यामध्ये जर एखादा एलिमेंट ॲबसेंट असेल तर त्याची पूर्ण जागा कोणी भरली जाते, रिस्पेक्टिव्ह त्याच्या साईडला जेवढे एलिमेंट्स असतात ते काय करतात, तेवढं स्ट्रेच होऊन त्या एलिमेंटची जागा ॲक्वायर करतात. तर ह्या वेनी बॉर्डर लेआउटचं वर्किंग असतं. तर आपण हे 2 लेआउट्स आता बघितले, बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.